चला जोहो बुक्समध्ये बँक रिकन्सिलिएशन एकदम सोपं कसं करायचं ते पाहूया. असं कधी होतं का बँकेतली शिल्लक आणि जोहो बुक्समधली शिल्लक दोन्हीत फरक दिसतोय? काळजीचं कारण नाहीये. हा फरक काही अगदी सामान्य कारणांमुळे असतो. चला तर मग पाहूया या फरकामागे नेमकी कोणती कारणं लपलेली आहेत. बहुतेक वेळा हे बँक चार्जेस किंवा जे चेक अजून क्लिअर झाले नाहीत अशा छोट्या गोष्टींमुळे होतं. आणि याच प्रक्रियेला म्हणतात बँक रिकन्सिलिएशन. ह्याचाच वापर करून आपण या चुका शोधून दुरुस्त करतो. ठीक आहे, तर मग सुरुवात करूया. जोहो बुक्समध्ये हे काम करण्यासाठी फक्त 5 सोप्या पायऱ्या आहेत. आधी आपण बँकेच्या खात्यात जाऊ, व्यवहार जुळवू, गहाळ नोंदी टाकू आणि शेवटी कन्फर्म करू. जोहोमध्ये सरळ बँकिंगवर जाऊन योग्य बँक खातं निवडायचं. आता स्टेटमेंटचा कालावधी निवडून रिकन्साईल अकाउंट बटनावर क्लिक करायचंय. सिस्टम आपल्याला जुळणारे व्यवहार दाखवते. त्यांना टिक केलं की फरक लगेच समोर येतो. आता महत्त्वाचं काम, जे व्यवहार आपल्या बुक्समध्ये नाहीत ते इथे जोडून घ्यायचे. आपल्या उदाहरणात 500 रुपये बँक शुल्क आणि 1000 रुपये व्याज या दोन्ही नोंदी आपण जोडू. आणि शेवटी आपल्या बुक्स आणि बँक स्टेटमेंटमधला फरक 0 असल्याची खात्री करायची. आपलं ध्येय हेच आहे, 0 फरक. हे झालं की रिकन्साईलवर क्लिक करायचं. चला आता बघूया की छोट्या छोट्या चुका टाळून ही प्रक्रिया अजून सोपी कशी करता येईल. सगळ्यात मोठ्या चुका म्हणजे छोट्या शुल्कांकडे दुर्लक्ष करणं आणि हे काम वेळेवर न करणं. याऐवजी हिशोब अचूक आणि तणावमुक्त ठेवण्यासाठी काही चांगल्या सवयी लावून घेऊया. नेहमी महिन्याला रिकन्साईल करा, विशेषतः टॅक्स भरण्याआधी किंवा कोणत्याही ऑडिटच्या आधी. रिकन्सिलिएशनमुळे आपल्याकडची रोख रक्कम आणि ऑडिटसाठीचा डेटा दोन्ही अचूक राहतं. तर एक गोष्ट लक्षात ठेवा, हे फक्त एक काम नाही, हा आहे व्यवसायाचा फायनान्शियल रियालिटी चेक.